मदत पुनर्वसनाची मी क्रांती केली महाराष्ट्रात. जे दुष्काळाच्या काळामध्ये लोकांना मदत करण्याची. फॉरेस्टमध्ये सुद्धा कधी नव्हतं ते. फॉरेस्ट एकदम उंचावून टाकलं. 7,000 लोक डेली वेजेस परमनंट करून टाकले. सगळी प्रमोशन दिली. अनेक अभयारण्य उभा केली. 1 कोटी 100 कोटी झाडं लावायचा कार्यक्रम घेतला. म्हणजे डिपार्टमेंट कधी नव्हतं असं करून टाकलं. जिथं जायचं तिथं उद्योग करायचा. मदत पुनर्वसन खातं माझ्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचं खातं. माझ्याकडे खातं असताना अतिवृष्टी मी पाहिली, गारपीट पाहिली, दुष्काळ पाहिले, कडक दुष्काळ पाहिले. कसं चालवलं? माझ्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट सब कमिटी नेमली. 9 मंत्री 9 सेक्रेटरी. दर मंगळवारी पहिल्याच दिवशी मी 3 वाजता मिटिंगची नोटीस काढली. सांगितलं आजपासून नोटीस निघणार नाही, 3 वाजता मिटिंग होईल. पुन्हा सगळ्या पालकमंत्र्यांना सांगितलं तुमच्या जिल्ह्यात काय प्रश्न असेल या मिटिंग. आमदारांना सांगितलं तुम्ही या. आणि त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतो. आणि दुसऱ्या दिवशी कॅबिनेट बुधवारी असायचं. माझा प्रस्ताव गेला की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्याच्या आधीचे विलासराव साहेब पुणे असतील किंवा अजित पवार उपमुख्यमंत्री, कोणी मंत्रिमंडळात माझ्या प्रस्तावाला कधी विरोध केला नाही. लगेच त्याच दिवशी JR आणि डायरेक्ट पैसे कलेक्टर. फटाफट निर्णय घेतो. ज्या वेळेला सगळ्या भागात मी गेलो जिल्ह्यामध्ये विचारायचे सगळे अधिकारी, सर्व खात्याचे अधिकारी बोलवायचे. व काय प्रश्न आहेत, काय अडचण आहे तुमची? साहेब ही अडचण आहे, लिहून घ्या आदेश. हा माझा आदेश आहे आणि उद्या सकाळी JR मिळेल. आता आदेश आणि JR मिळाल्याशिवाय कुठलाही अधिकारी काही घोषणावर मंत्र्याच्या काम करत नसतो. त्याच्या हातात ऑर्डर लागते आणि त्याच दिवशी पैसे कलेक्टरच्या हातात मिळतो. या पद्धतीने दुष्काळ हाताळला. आचारसंहिता लागल्यावर मी सांगितलं, कॅबिनेट आमची रात्री 11ला चालू झालं. आचारसंहितेनं सरकार बरखास्त करू. लोक जीवन ठेवायचे का नाही, आपण निर्णय घ्यायचे आणि मग परवानगी माग. आणि म्हणून 12,500 कोटी मी सरकारमधनं अतिवृष्टीला दुष्काळाला आणि पैसे डायरेक्ट खात्यावर जमा होतो.